नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल मॅथ मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण शिकणार आहोत आज गणित भाग 1 मधील सराव संच 1.3. चला तर सराव संच 1.3 मधलं पहिला प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्नामध्ये तुम्हाला एक काय दिलेली आहे, रिकामी जागा दिलेली भरायला. मग ह्या रिकाम्या जागा आपल्याला काय करायच्यात, भरायच्यात. मग आता रिकाम्या जागा तुम्ही भरून घ्या, मी फक्त सांगतो तुम्हाला कशा पद्धतीने सोडवायचं आहे. ठीक आहे, आपण काय करणार आता, आपल्याला निश्चयकाची किंमत काढायची आहे. म्हणजेच आपण काय करणार, तिरकस गुणाकार करणार 5 आणि 3चा आणि 4 आणि 2चा आणि दोघांचे काय करणार वजाबाकी. मग 5 आणि 3चा गुणाकार किती होईल, 5 त्रिक 15 वजा 4 दोन्ही 8 आणि मग 15 मधून 8 गेले, किती राहिले मग 7, किती राहिले 7. तर अशा पद्धतीने हे काय असेल आपलं उत्तर असेल. किंवा संपूर्ण सांगायचं असेल तुम्हाला तर संपूर्ण सांगतो. बघा इथं काय असेल, असा 3 असेल गुणिले 5 असेल, बरोबर. त्यानंतर असेल तुमच्याकडे 2 गुणिले 4, मग ती 5 आणि 3चा गुणाकार 15, 4 आणि 2चा गुणाकार 8, 15तून 8 गेले 7. अशा पद्धतीने आपल्या प्रश्नाचं काय असेल हे उत्तर असेल. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण आता लगेच. प्रश्न क्रमांक 2, खालील निश्चयकाच्या किमती काढा. आपण आत्ताच किंमत काढायची शिकलेलो आहोत, तरी पण आता आपल्याला हा पुन्हा एक प्रश्न आलेला आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला 3 प्रश्न आहेत, थोडेसे वेगळे आहेत, तुमच्या लक्षात येऊन जातील, मी सांगतो तुम्हाला लगेच. बघा काय करणार आपण, तिरकस गुणाकार 4चा आणि कुणाचा वजा 1चा, म्हणजेच काय होईल 4 गुणिले वजा 1. कसं बी मांडा, वजा 1 गुणिले 4 मांडा किंवा 4 गुणिले वजा 1 मांडा, काही फरक पडणार नाही मित्रांनो. 4 गुणिले 3 12 आणि 3 गुणिले 4 12च ना, मग काही फरक पडतोय का नाही. 4नं 1ला गुणा किंवा 1नं 4ला गुणा. ठीक आहे, पण सोयीसाठी तुमच्यासाठी सोयीचं, वजा 1नं कुणाला गुणायचंय 4ला, कुणासोबत वजाबाकी करायची 2 आणि 7च्या गुणाकारासोबत. मग 2 आणि 7चा गुणाकार लिहा, 2 गुणिले 7. बघा 4 1 4, सर वजा 4 कोण आले, 1 वजा आहे ना म्हणून, आणि 7 दोन्ही 14, 4 आणि वजा 14 किती होतील, वजा 18. आली किंमत, आलं लक्षात. अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय सोपं आहे का नाही. चला त्यानंतर दुसरं उदाहरण बघा. शून्याने कुणाला गुणायचं आहे 5ला, 0 गुणिले 5 डायरेक्ट लिहू का, डायरेक्ट लिहतो. 0 गुणिले 5 काय येईल रे, 0च येईल ना. आणि वजा 7 गुणिले 3, वजा 7 गुणिले 3 काय येईल 21, वजा 21 येईल. वजा वजा अधिक 21, वजा वजा अधिक 21, म्हणजे या निश्चयकाची किंमत किती आली 21. अशाच पद्धतीनं पुढचा प्रश्न आहे बघा. आता थोडंसं चेंजेस केलेत. काय चेंजेस केलेत, अपूर्णांकामध्ये संख्या दिल्यात. पहिल्या संख्या कशा होत्या, पूर्ण होत्या, पूर्णांक होता. आता कसा आहे अपूर्णांक आहे. मग अपूर्णांक आहे म्हणजे काही भीती आहे का आपल्याला, अरे काहीच नाही, सोपं असतंय. तुम्हाला एक उदाहरण सांगतो बघा. 7/3 गुणाकार करून दाखवतो तुम्हाला एक दुसऱ्या संख्येचं किंवा याचाच दाखवतो. ठीक आहे, आता 1/2. मग अपूर्णांकाचा गुणाकार तर येतो की नाही आपला, म्हणजे अंशाने अंशाला गुणायचं आणि छेदानं छेदाला. 7 1 7 आणि 3 दोन्ही 6, आलं की नाही आहे. मग यांचा काय होईल, यांचा बघा असं मांडायचं. 3/2 गुणिले 5/3 काय होईल, 3 5 15 आणि बेसख 6. अशा पद्धतीने येईल. सोपं आहे का नाही, अतिशय सोपं आहे रे. फक्त काय करायचं आहे आपल्या लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, बघा आता मी मांडून देतो तुम्हाला. कुणाचा गुणाकार करायचा 7/3 गुणिले 1/2 वजा आता कोणाचा 5/3 गुणिले 3/2. आपण केला होता बरं का आत्ता गुणाकार. 7 1 7 आणि 3 दोन्ही 6, 5 त्रिक 15 आणि 3 दोन्ही 6. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, अपूर्णांकांची वजाबाकी आता आपल्याला करायची आहे. मग अपूर्णांकाची वजाबाकी करायची असेल तर छेद कसा असावा लागतो, सारखा. मग छेद सारखा आहे का नाही, आहे.
मग करा ना, 7मधून 15 वजा करून टाका. आपण 7मधून 15 जातच नाही म्हणा सर. मग काय करता, 15तूनच 7 कमी करा. हां, करा 7 कमी 15तून किती राहील, 8/6. पण या प्रश्नाचं उत्तर मग सर वजा आहे. मग काय करावं, मग वजाच लिहायचं ना. कशामुळं, कारण 15 कसा आहे, मोठा. मोठ्या संख्येमधून आपल्याला काय केलं, आपण लहान संख्या वजा केली. मग मोठ्या संख्येचं जे चिन्ह असतं तेच आपल्याला उत्तराला द्यायचं असतं. म्हणून आपल्या 5/6 आलंय. मग हे 8/6चं काय होईल, शॉर्ट होईल. शॉर्ट होईल म्हणजे काय होईल, संक्षिप्त होईल. संक्षिप्त म्हणजे काय होईल, त्याला 2 भाग द्यायचा. किती भाग द्यायचा, 2. द्या भाग. बघा, बेचोक किती, 8 आणि बेत्रिक किती, 6. मग प्रश्नाचं उत्तर काय असेल, वजा 4/3. आहे का नाही सोपं, काही अवघड नाही. यानंतर आपण लगेच पुढचे प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 3 बघतोय आपण. खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. प्रश्न क्रमांक 1, याच्यामधला पहिला प्रश्न, 3x वजा 4y बरोबर 10, 4x अधिक 3y बरोबर. काय करत असतो, ते एका खाली एक मांडत असतो. मांडून घेऊ आपण. मग 3x वजा, थोडंसं इकडे घेतो बघा, 3x वजा 4y बरोबर 10, 4x अधिक 3y बरोबर 5. काय सांगितलं होतं, त्याच्या डोक्यावरती संख्या ठेवायच्या. काय ठेवायच्या, 1 2 3. पेनानं नाही लिहायचं पोराव, पेन्सिलनं ठेवायच्या. पेन्सिलनं लिहायच्या, पेन्सिलनं लिहिल्या, पेन्सिलनं. मग काय करणार आपण, पहिली किंमत कुणाची, डीची. मग डीची किंमत काढायची असेल तर काय करावं लागेल, डीचा निश्चयक लिहावा लागेल. काय होईल मग, डीसाठी काय वापरणार आपण, 12. काय वापरणार, 12. डीसाठी काय वापरणार, 12. DXसाठी 32. DYसाठी 13 है का नाही. म्हणजे पहिला आणि तिसरी संख्या. 12 म्हणजे पहिली ओळीतली आणि दुसऱ्या ओळीतली संख्या. मग पहिल्या ओळीत कोण आहे, 3 आणि 4. दुसऱ्या ओळीत कोण आहे, वजा 4 आणि 3. आणि डीची 25 आणि DXची 50. किती आहे, 50/25. द्या भाग. 25 1 25, 25 2 50. मग DXची किंमत, सॉरी एक्सची किंमत किती आली, 2. आता कोणाची काढायची, वायची. काय करणार मग, DY छेदामध्ये D. मग DYची किंमत कुठे आहे, हे काय इथं, किती आहे, वजा 25. वजा 25 छेदामध्ये D म्हणजे किती रे बाबा, 25. किती आहे, 25. मग वायची किंमत काय येईल, 25 1 25. पण कसे, वजा. कशामुळं, कारण एक जणाचं चिन्ह कुठलं आहे, वजाचं आहे ना. भागाकारामध्ये कुठल्याही संख्येचं म्हणजे दोघापैकी कुणाचंही चिन्ह वजा असेल तर उत्तराचं चिन्ह काय येईल, वजा. हमखास लिहून टाकायचं वजाचं. अशा पद्धतीने मित्रांनो आपण काय केलंय, प्रश्न क्रमांक 3 मधील पहिला प्रश्न सोडवलाय. ठीक आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2, काय समीकरण थोडंसं वेगळं वाटतं काय आपल्याला, अरे काय वेगळं नाही. 4x अधिक 3y वजा 4 बरोबर 0. मग आपल्याला माहिती आहे ना सामान्य रूप, वजा 4 कुठं जातील, पलीकडे. मग 4x अधिक 3y हे 4 पलीकडे जाऊन अधिक होतील बरं का. काय होतील, अधिक. हे समीकरण बघा, 6x आहे, 6x. हे 5y कुठे येतील, अलीकडं. अलीकडे येऊन काय होतील, अधिक. आणि हे 8 पलीकडेच आहेत ना. मग जशाच तसे राहतील. कसे राहतील, जशाच तसे. काय करायचं, नंबर टाकायचे. कशावरती, समीकरणाच्या डोक्यावरती, है की नाही. 1 2 3 झालं. चला तर मग आपण काढूया डीची किंमत. डीची किंमत काढायची तर काय वापरायचं, 12. 12 म्हणजे पहिली ओळ, दुसरी ओळ. पहिल्या ओळीत कोण आहे, 4 आणि 6. दुसऱ्या ओळीत कोण आहे, 3 आणि 5. काय करणार, तिरकस गुणाकार. 5 गुणिले 4, 5 चोक 20. डायरेक्ट सोडतो बरं का. आता 5नं 4ला गुणलं किती आलं, 20. आणि 6नं 3ला गुणलं, 6 त्रिक 18. दोघांच्या मध्ये कशाचं चिन्ह, वजा बाकीचं. मग 20 मधून 18 गेले 2. म्हणजे आपला डी किती आला, 2. किती आला. त्यानंतर कोणाची किंमत, आपल्या DXची. कुणाची, DXची. काय वापरणार,
32 32 म्हणजे तिसरी ओळ दुसरी ओळ. तिसऱ्या ओळीत कोण आहे 4 आणि 8. दुसऱ्या ओळीत कोण आहे 3 आणि 5. काय करतात मग 5 आणि 4चा गुणाकार 5 चोक 20 आणि 8 त्रिक 24. अरे हो वजाबाकीचं चिन्हच राहिलं आपलं. 20 मधून 24 जातील का नाही. मग 24 मधूनच 20 गेले. किती राहिले मग -4. dx म्हणजे किती आला आपला -4 आला. त्यानंतर आपला dy साठी काय करणार आपण 13 म्हणजे पहिली ओळ तिसरी ओळ. 4 6 आणि 4 8. 8 गुणिले 4 8 चोक 32 आणि 6 चोक 24. 30 मधून 24 गेले. किती राहिले मग 6 7 8. किती राहिले 8. dy बरोबर किती आला आपल्याकडं 8 आला. 8 d 2 dx -4 dy 8. मग आता कोणाची किंमत काढायची x ची. काय करावं लागतं dx छेद d. dx ची किंमत किती आहे -4. म्हणजे मग -4 छेदामध्ये कोण d. किती आहे d 2 म्हणजे 2. 2 न 4ला भागलं बे 2 4. उत्तर काय येईल वजा येईल बरं का. काय येईल -2 येईल. काय येईल -2. का बरं कारण भागाकारामध्ये कुणाचंही चिन्ह वजा असेल दोघांपैकी एकाचं तर डायरेक्ट उत्तर काय येणार आपलं वजा येणार. आता y ची किंमत काढायची. काय सूत्र आहे dy छेद d. dy छेद d. बघा मग y ची किंमत तर माहिती आहे ना आपल्याला किती आहे 8 आहे. dy ची किंमत किती आहे 8 आहे आणि d ची किती आहे 2. 8ला भागलं तर किती येईल 2 चोक 8. म्हणजे y ची किंमत काय आली 4. म्हणजे आपल्या प्रश्नाची उकल काय मिळाली रे आपला x, y काय असेल वजा कुठे ते -2 आणि 4. अशा पद्धतीनं मित्रांनो आपण हे दुसरं सुद्धा प्रश्न काय केलेला आहे फिनिश केलेला आहे सोडवलेला आहे का रे. चला तर मग बघूया पुढचा प्रश्न. तोपर्यंत तुम्ही काढून घ्या स्क्रीनशॉट. चला तर प्रश्न क्रमांक 3. काय करायचं पहिलं यांच्यावरती आपल्याला नंबर टाकायचे. काय नंबर टाकायचे 1 2 1 2 3. टाकल्याच्या नंतर काय करणार आपण d ची किंमत काढणार dx ची काढणार dy ची काढणार आणि त्यानंतर x आणि y ची काढणार. आहे का नाही सोपं. अरे अतिशय सोपं आहे मित्रांनो काळजीच करायची नाही. हे बघा काय d म्हणजे 12. 12 म्हणजे पहिली ओळ दुसरी ओळ. पहिल्या ओळीत x चा सहगुणक 1 आहे म्हणून 1 लिहिला आणि इथं 2 आहे. इकडं 2 वजा 3. काय करणार मग आपण याच्या खाली घेऊ बरं का. बघा -3 न 1 ला गुणलं -3च. एवढं येत नाही म्हणा आम्हाला एवढे थोडे आहे आम्ही. -3 गुणिले 1 -3. 2 गुणिले 2 4. -3 आणि -4 -7 म्हणा सर. येतं ना म्हणा आम्हाला एवढंसं. झालं ना मग पोरो d ची किंमत झाली. आता काढतोय आपण dx ची किंमत. काय होईल मग 12 32. 32 म्हणजे तिसरी ओळ दुसरी ओळ. 32 -1 छेदामध्ये 12 आणि दुसऱ्या ओळीत 2 आणि -3. बघा बरं -3 न -1 ला गुणा वजाने वजाला गुणलं अधिक 3 न 1 ला गुणलं 3. कळतं का नाही वजाने वजाला गुणलं अधिक 3 न 1 ला गुणलं 3. मोठा 3 काढतो 3 वजाला वजा आपलं चिन्ह आणि 12 ने 2 ला गुणलं 12 2 24. आता 24 कमी होतील का रे 3 मधून वजा होतील का नाही. मग 24 मधूनच 3 वजा करून टाका. किती राहिले मग 21. मग 21 ला चिन्ह कुठलं असन वजाचं. का बरं आम्हाला माहिती आहे म्हणा. काय माहिती आहे मोठ्या संख्येमधून छोटी संख्या वजा केली तर मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागतं है का नाही. त्यानंतर बघूयात आपण dy. काय पहिली ओळ तिसरी ओळ. पहिल्या ओळीमध्ये कोण आहे 1 आणि कोण 2. 13 मध्ये कोण आहे तिसऱ्या ओळीत -1
आणि 12. बघा बरं, 12 एक 12, 2 गुणिले वजा 1 वजा 2, 12ला 12 वजा वजा अधिक 2, 12 आणि 2 14. डी वायची किंमत किती आली? 14. नंतर काय करतोय आपण आता? एक्स आणि वायच्या किमती काढतोय. मग एक्सची किंमत काढण्यासाठी डी एक्स छेदामध्ये डी. बघा डी एक्सची किंमत किती आहे? 21. किती आहे? 21. कसे 21 आहेत? वजा येतं. आणि डीची किंमत कशी आहे? वजा 7. किती आहे डीची किंमत? वजा 7. बघा वजा वजा कॅन्सल, वजा वजा कॅन्सल, 7 त्रिक 21. एक्सची किंमत आली 3. आता काढतोय आपण वायची किंमत. वायची किंमत काढण्यासाठी डी वाय छेदामध्ये डी. मग डी वायची किंमत किती आहे? काढली ना आपण इथं 14. डी वायच्या जाग्यावरती 14 छेदामध्ये डी. डी म्हणजे किती? वजा 7. डी म्हणजे किती? वजा 7. 7 दोन्ही 14. मग उत्तर किती? 2. पण कसे? वजा 2. का? कारण कुठल्या तरी एका संख्येचं चिन्ह काय असेल भागाकारामध्ये वजा असेल तर आपल्याला काय मिळतं तिथं? वजा मिळतो. मग काय होईल उकल आपली? एक्स कोमा वाय. एक्सची किंमत 3 आणि वायची किंमत वजा 2. अशा पद्धतीनं मित्रांनो आपण तिसरं गणित सोडलेलं आहे. प्रश्न क्रमांक 4. काय करायचं? पहिलं नंबर टाकून घ्यायचा. 1 2 3 टाकल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं की आपल्याला काढायच्या 3 किमती. कुठल्या कुठल्या? डी, डी एक्स, डी वाय. डीसाठी पहिली आणि दुसरी ओळ, डी एक्ससाठी तिसरी आणि दुसरी ओळ, डी वायसाठी पहिली आणि तिसरी ओळ. अशा पद्धतीनं आपण काय करतोय? 12 32 13 असा हा फॉर्म्युला वापरतोय. ट्रिक आहे का नाही? डीची किंमत काढायची. काय करणार? 6 आणि 8 घेणार आणि नंतर वजा 4 आणि वजा 3 घेणार. यांची काय करणार? तिरकस गुणाकार. वजा 3 वजा 6ला गुणलं असं पण लिहून देतो बरं का मी तुम्हाला. आता त्यानंतर 8 वजा 4ला गुणलं आहे की नाही? हे बघा हे 2 आणि हे 2 आणि मध्ये वजा चिन्ह. हे असा फॉर्म्युला आहे आपला. हां मग पहिली संख्या दुसरी संख्या गुणाकार, पहिली संख्या दुसरी संख्या गुणाकार, इकडचा गुणाकार यांची वजाबाकी. हे थोडंसं तुम्हाला समजावं म्हणून मी काय केलं, इथं चिन्ह आहे ना वजाचे आहेत म्हणून काय केलं मी असं लिहिलं सविस्तर. बघा 6 ने 3ला गुणलं सायंत्रिक 18. पण कसे? वजा. कशामुळं? कारण 3ला चिन्ह कुठलं आहे? वजाचं आहे. सायंत्रिक वजा 18. हे वजाला वजा, हे इथं वजाला वजा. बघा 8 चौक 32 वजा 18 जशाच तसे. वजाने वजाला गुणलं अधिक झालं, अधिक 32. मग डीची किंमत काय येईल बघा? 32 मधून 18 गेले, किती राहील? 18 गेले तर किती राहील? बघा बरं किती राहतात तर 32 वजा 18. 12तून 8 गेले, 4 3 2तून 1 गेला, 1 14. किती राहील? 14. म्हणजे डीची किंमत काय आली मित्रांनो आपली? होय डीची किंमत 14. काय आली रे? 14. त्यानंतर बघा आपण काढतोय आता डी वायची. ओ नो, डी एक्सची. कशाची किंमत काढतोय? डी एक्सची किंमत काढतोय. कसं आहे बरं? तुम्हाला बरं वाटतं जरा म्हणून आपण असं बोलतो. डी एक्स काय करायचं रे? 12 संपला. 32 म्हणजे तिसरी आणि दुसरी ओळ. 32 म्हणजे काय रे? 12 आणि वजा 2. दोघं पण कसे आहेत? वजा आहेत. वजा 12 वजा 2. मग आता 32 म्हणजे काय? तिसरी ओळ आणि दुसरी ओळ. तिसऱ्या ओळीमध्ये वजा 12 वजा 2, दुसऱ्यामुळे ओळीमध्ये वजा 4 आणि वजा 3. समजलं का? समजलं? हां असं आहे बघा बरोबर. इथं पण सविस्तर लिहून देणार. कळलं पाहिजे तुम्हाला, समजलं पाहिजे की नाही? वजा 3 आणि वजा 12चा गुणाकार. वजा 3 गुणिले वजा 12 यांचा गुणाकार. मध्ये वजा बाकी चिन्ह. आता कोणाचा गुणाकार? दिसत नसेल तुम्हाला. बघा वजा 2 आणि वजा 4चा गुणाकार. वजा 2 आणि वजा 4चा गुणाकार. बघा
12 36 वजा गुणिले वजा अधिक. माहिती आहे आपल्याला, माहीत पाहिजे. वजा गुणिले वजा बरोबर अधिक, अधिक गुणिले अधिक बरोबर अधिक, वजा गुणिले अधिक बरोबर वजा, अधिक गुणिले वजा बरोबर वजा. आहे का नाही? वजा गुणिले वजा 36, वजाला वजा. बघा वजा गुणिले वजा अधिक, 4 दुनी 8, 36 मधून गेले 8, वरचे 6 गेले, 30 राहिले, 30 मधून 2 गेले, 28. dx बरोबर किती? 28. ठीक आहे, हे समजलं असेल. आता आपण किंमत काढतोय कशाची बरं? dy ची. कशाची? dy. बघा dy काय वापरायचं आहे? 13. 13 म्हणजे पहिली ओळ तिसरी ओळ. काय येईल? 6 6 वजा 2 गुणिले 6 आणि 8 गुणिले वजा 12 यांचा गुणाकार. बघा 6 दुनी वजा 12. आता कंसात बघा 12 8 96. किती? वजा 96. हे बघा 12 8 96, चिन्ह काय? वजा. हे बाहेरचं आहे, हे जशाच तसं आहे, आपण काही चेंजेस केलेले नाहीत आणखी. ठीक आहे, मग बघा हे वजा 12, हे वजाने वजाला गुणलं अधिक 96. मग आता 12 मधून 96 गेले, किती उरले? 84. आहे का नाही? dy बरोबर किती? 84. किती? 84. ठीक आहे, आता मिळालेत आपल्याला dy ची किंमत, dx ची किंमत आणि d ची किंमत मिळालेली आहे. आता आपल्याला काढायची आहे x ची किंमत. मग x ची किंमत काढण्यासाठी dx छेदामध्ये d. मग dx किती? dx किती आहे? वरच आहे 28. किती आहे? 28. आणि छेदामध्ये d म्हणजेच किती रे? 14. काय होईल मग? 14 दोन्ही 28. म्हणजेच x बरोबर 2. आता कुठली काढतोय आपण? y ची किंमत. dy छेद d, dy छेद d. मग dy ची किंमत 84. किती? 84. d ची किंमत 14. आता मग 14 ने भाग द्यायचा, त्याला काय करायचं आहे? भाग द्यायचा. किती येईल? बघा 14 सख 84. म्हणजेच डी ची किंमत काय आली? वाय ची किंमत काय आली पोरांनो? 6. म्हणजेच आपल्या प्रश्नाची उकल काय असेल आता? x, y आणि 2,6. उदाहरण क्रमांक 5. 4m अधिक 6n बरोबर 54, 3m अधिक 2n बरोबर 28. हे समीकरण आपण एकाखाली एक मांडून घेऊ. 4m अधिक 6n बरोबर 54, 3m अधिक 2n बरोबर 28. आता अशा पद्धतीने हे समीकरण लिहिल्याच्या नंतर याच्या डोक्यावरती आपण काय देणार आहेत? क्रमांक देणार आहे 1, 2 आणि 3. त्यानंतर आपण डी ची किंमत आधी काढणार आहोत. मग प्रथम आपण कुणाची किंमत काढणार आहोत? डी ची. मग डी ची किंमत काढण्यासाठी पहिली ओळ आणि दुसऱ्या ओळीमधील आकडे 4 आणि 3 आणि दुसऱ्या ओळीमध्ये कोण आहे? 6 आणि 2 यांचा काय करावं लागेल? आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागेल. 4 आणि 2चा गुणाकार करा, 4 दोन्ही 8, 3 आणि 6चा करा, 6 त्रिक 18. आता हे 8 मधून 18 मायनस होतील का? तर नाही होणार. म्हणून 18 मधूनच आपण काय करणार? 8 मायनस करणार. म्हणजे आपल्याकडे किती राहतील? 10 राहतील. परंतु याला चिन्ह कुठलं असेल? वजाच असेल. म्हणजे डी ची जी किंमत असेल ती काय असेल? वजा 10 असेल. त्यानंतर आपण किंमत काढणार आहोत dx ची. मित्रांनो इथं एक्सच्या ऐवजी आपल्याला इथं काय आहे? एम आहे आणि इथं काय आहे? वायच्या ऐवजी एन आहे. तर आपण इथं आता काय करणार आहोत? एक्स न घेता एम घेणार आहोत. मग डी एमची किंमत म्हणजेच कुणाची? dx ची. त्यासाठी काय वापरतो आपण? तिसरी ओळ आणि दुसरी ओळ. मग घ्या तिसऱ्या ओळीमध्ये कोण आहे? 54 आणि 28. दुसऱ्या ओळीमध्ये कोण आहे? 6 आणि 2.
यांचा काय करणार आपण तिरकस गुणाकार करणार आहोत. मग 54 आणि 2चा गुणाकार काय होईल 54 गुणिले 2. बघा काय होतो 54 गुणिले 2 4 दोन्ही 8 आणि 5 दोन्ही 10 वजा 28 आणि 6चा गुणाकार करा. बघा किती होईल 28 चोक 28 सख किती होईल बघा 6 8 48 7 आले 4 6 दोन्ही 12 आणि 4 16 म्हणजे होईल 168. किती होईल 168. मग 108 मधून 168 तर मायनस होणार नाही म्हणून 168 मधूनच आपण काय करणार आहोत आता 108 मायनस करणार आहोत. मग 8 मधून 8 गेला 0 राहिलं तिथं. इकडं 160 मधून हे 100 गेले तर 60 राहतील. म्हणजे उत्तर काय असेल आपलं वजा 60. डीएमची किंमत असेल वजा 60. त्यानंतर काढणार आपण डी एनची किंमत. डी एनसाठी काय असेल डी एन म्हणजेच डी वायची किंमत. ठीक आहे. यासाठी काय असेल पहिली ओळ आणि तिसरी ओळ. पहिल्या ओळीत कोण आहे 4 आणि 3. तिसऱ्या ओळीत कोण आहे 54 आणि 28. बघा 28 आणि 4चा काय करावं लागेल आपल्याला गुणाकार. 28 चोक बघा काय होईल 8 चोक 32 7 आले 3 4 2 8 9 10 11 म्हणजे 112 वजा 54 आणि 3चा गुणाकार काय होईल बघा 4 त्रिक 12 हात चाला 1 5 त्रिक 15 ने 16 162 होतील. मग 112 मधून 162 वजा होणार नाहीत म्हणून आपण काय करणार 162 मधूनच 112 मायनस करणार वजा करणार. 2 मधून 2 गेले 6 मधून 1 गेला काय उरलं 50. परंतु त्याला चिन्ह कुठलं असेल वजा असेल. म्हणजेच डी एनची किंमत असेल आपल्याकडं वजा 50. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला एमची किंमत काढायची. एमची काढायची असेल तर डी एम छेदामध्ये डी. मग डी एमची किंमत किती आहे आपल्याकडं वजा 60 वजा 60 छेदामध्ये डीची किंमत किती आहे वजा 10 वजा वजा कॅन्सल 10 सख किती होईल 10 सख 60 होईल. म्हणजेच एम बरोबर किती येईल 6. आणि एनची किंमत काढायची असेल तर डी एन छेदामध्ये डी. मग डीची किंमत काय आहे आपल्याकडं डी एनची किंमत काय आहे आपल्याकडं वजा 50 आहे. मग काय लिहिणार आपण वजा 50 छेद वजा 10. डीची किंमत 10 आहे का नाही वजा म्हणून वजा 10. मायनस मायनस कॅन्सल 10 5 50 म्हणजे एनची किंमत किती येईल 5 येईल. म्हणून आपल्या प्रश्नाची उकल काय असेल एम कोमा एन आणि असेल 6 आणि 5 6,5. अशा पद्धतीनं मित्रांनो आपण इथं हे 5वं गणित सोडवलेलं आहे. प्रश्न क्रमांक 6 यामध्ये थोडंसं वेगळं दिलं आहे परंतु काहीही अवघड नाही आहे. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही हे सोडू शकता. ठीक आहे. सोप्या पद्धतीने हे गणित सुद्धा आपण आता सोडवू शकतो. बघा 2x अधिक 3y बरोबर 2. परंतु त्याआधी आपलं हे समीकरण काय करावं लागेल सरळ करावं लागेल. आपण हे समीकरण सरळ करून घेऊ. ठीक आहे. x वजा आता याच्यामध्ये x वजा y छेद 2 बरोबर 1/2 आहे. मग मित्रांनो इथले जे छेदामधले 2 आहेत हे आपल्याला काय करतात आडवे येतात ना. आडवे येतात म्हणजे काय करतात हे आपल्याला अडचण करताय. काय करताय अडचण. मग आपल्याला सरळ करावं लागेल. मग यांचा जर आपलं काय करावं लागेल या 2ला जर इथून काढून टाकायचं असेल तर या समीकरणाला 2 न गुणावं लागेल. मग आपण काय करणार हे समीकरण 1 आहे आणि हे समीकरण 2 आहे आपलं किती आहे 2. मग समीकरण 2ला काय करू आपण 2 ने गुणू. ठीक आहे. समीकरण 2ला 2 ने गुणू. बघा मग x गुणिले 2 वजा y छेद 2 गुणिले 2 बरोबर 2 गुणिले 1/2. बघा हे 2 2 कॅन्सल. एक्सनं 2ला गुणलं तर 2x वजा हे काय होईल y आणि हा काय होईल 2 1 2. हे झालं आपलं तिसरं समीकरण. मग हे तिसरं समीकरण घेऊन आपण आता काय करणार आहोत या समीकरणाच्या उकली मिळवणार आहोत. म्हणजे क्रेमरच्या पद्धतीने आपण आता इथं डीची किंमत काढू.
मग डीची किंमत काढण्यासाठी हे आणि हे समीकरण आपल्याला काय करावं लागेल, लिहावं लागेल. मग हे 2x अधिक 3y आणि हा 2, हे आपलं 3 नंबरचं समीकरण आहे का नाही. समीकरण डबल लिहू आपण. 2x वजा y बरोबर हे 2 2 कॅन्सल म्हणजे 1 येईल आहे का नाही. हां, तर अशा पद्धतीने हे समीकरण आपल्याला मिळतील. मग आपण काय करणार, इथं नंबर टाकून घेणार 1 2 आणि 3. ठीक आहे. नंबर टाकल्याच्या नंतर मित्रांनो आता इथं आपल्याकडं आपल्याला माहिती आहे डीची किंमत काढायची म्हणजे 12. 12 म्हणजे पहिली ओळ दुसरी ओळ. पहिल्या ओळीत 2 आहे 2 आहे, दुसऱ्या ओळीमध्ये 3 आणि वजा 1 आहे. तुम्ही म्हणता ना वजा 1 कुठे आहे, मग वायचा जो सहगुणक आहे तो म्हणजेच कोण आहे, 1 आहे. आणि त्याचं चिन्ह कुठे आहे, किती आहे, वजा आहे, म्हणून वजा 1. ठीक आहे. 2 ने 1 ला गुणलं वजा 2, 2 ने 3 ला गुणलं 3 दोन्ही 6, वजा 2 वजा 6 वजा 8, ही झाली आपल्या डीची किंमत. त्यानंतर आपण dxची किंमत काढू. dxची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला dxची किंमत काढायची असेल तर तिसरी आणि दुसरी ओळ वापरावी लागेल है का नाही. तिसरी आणि दुसरी ओळ. मग तिसरी ओळ काय आहे आपल्याकडं बघा, 2 आणि 1. आणि दुसरी ओळ काय आहे, 3 आणि वजा 1. बघा 2 न वजा 1 ला गुणलं वजा 2 वजा 1 ने 3 ला गुणलं 3, मग हे वजा 2 आणि वजा 3 वजा 5, ही झाली आपल्या dxची किंमत. अशाच पद्धतीने आपण आता कोणाची किंमत काढणार, dy ची. मग dy ची किंमत काढायची असेल तर पहिला आणि तिसरा राखाना म्हणजेच 13. पहिल्या राखान्यामध्ये 2 2 आहे म्हणजे राखाना म्हणजे ओळ बरं का. आणि तिसऱ्या ओळीमध्ये 2 आणि 1 आहे, 2 आणि 1 आहे. मग 2 ने 1 ला गुणलं 2, 2 ने 2 ला गुणलं 4, 4 मधून 2 गेले वजा 2, म्हणजे dy ची किंमत मिळाली आपल्याला वजा 2. आता कुठली किंमत पाहिजे आपल्याला, x. मग x ची किंमत पाहिजे असेल तर dx छेद d. मग dx ची किंमत किती आहे, वजा 5. d ची किती आहे, वजा 8. वजा 5 छेद वजा 8. मग याचं x ची किंमत किती आली, भाग जात नाही म्हणून वजा 5 छेद वजा 8, हे वजा वजा कॅन्सल होतील फक्त. म्हणजेच काय येईल, वजा 5 छेद 8 येईल. आता y ची किंमत काढायची आहे तर dy छेद d. मग dy ची किंमत किती, वजा 2. आणि d ची किंमत किती, वजा 8. वजा वजा कॅन्सल, काय राहिलं मग तुमच्याकडे आता 2 छेद 8. मग याचा सुद्धा काय होईल, शॉर्ट होईल. बे 1 बे आणि बे चौक 8, 1 छेद 4. अशा पद्धतीनं मग आपली उकल काय असेल, आता x ची किंमत मिळाली आपल्याला 5 छेद 8, y ची किंमत मिळाली 1 छेद 4. उकल असेल आपली आता x, y आणि इकडं काय असेल, आता जी किंमत आली ती मांडायची. आता 5 छेद 8 आणि 1 छेद 4. अशा पद्धतीनं मित्रांनो आपण हा संपूर्ण 1.3 सराव संच 1.3 पूर्णपणे सोडवला आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता.